फारुख शाब्दी असला माणूस आहे की तिने आपण बघितलं कोविडच्या तेव्हापासून तिने एवढं लोकांना सहकार्य केलं, एवढी मदत केली. सगळे आमदार होणार होते. 25 वर्ष झाले आमचे झोपडपट्टे 3 नंबरचे घर पडलेले होते. काँग्रेस आला पाडला मामा. काय जनता आले कोण बी त्याच्याकडे बघिणार. आम्ही नुसतं सगळ्याला मतदान दिलेले. कोण काय सर्व मी चांगला आहे, मी चांगला आहे, त्याला आमदारला काय सांगायचं. आमचं मतदान इकडं शहर उतरलं. शहर उत्तरला आहे. तिकडे कोण होतील आमदार? आमदार सरकार देत. आता पण कोण पण 100 रुपये दिले तर मत घालतो म्हणते. त्यांनी तर 1500 रुपये द्यायला लागलेत. आता 2100 देतात. मग कोण पण त्यांच्या आझादी बचाव न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर शहरातील शहर मध्य विधानसभा क्षेत्रामध्ये मी सध्या आलेलो आहे. अक्कलकोट रोड या परिसरामध्ये मी आलो आहे. इथं काही नागरिक मला गाडीवर जाताना दिसले. हे ज्येष्ठ नागरिक आहेत. यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की सोलापूर शहर मध्यमध्ये सध्या आडम मास्तर, चेतन नरोटे, फारुख शाब्दी आणि युवा नेतृत्व म्हणून भाजपाचे ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे असे देवेंद्र कोटे, या सर्वांमध्ये जी लढाई चालू आहे विधानसभाच्या आमदार पदावरून, त्या बाबतीत कोण बाजी मारणार, या ज्येष्ठ नागरिकांना नेमका आपला आमदार कशा पद्धतीचा हवाय आणि का हवाय हे जाणून घेणार आहोत. यांच्याकडे जाऊया, आपण जाणून घेऊया. सर नमस्कार, आझादी बचाव मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, सोलापूर शहर मध्यमध्ये सध्या चुरशीची लढत पाहावयास मिळत आहे. उमेदवार आहेत, दिग्गज असलेले आडम मास्तर आहेत, नव्यानं एंट्री करणारे देवेंद्र कोटे आहेत, चेतन नरोटे सुद्धा नव्यानं एंट्री करतायत, आमदारकडे पाहतायत, त्यांच्याकडे फारुख शाब्दी दुसऱ्यांदा लढतायत, पहिल्यांदा हार झालेली होती त्यांची. या चारही उमेदवारांमध्ये तुमच्या मनातील आमदार कोण व्हावा असं वाटतंय? आमच्या मनातला आमदार 100% म्हणजे कामगार नेते कॉम्रेड आडम मास्तर हे आहेत. असं काय वाटतंय, कामगार नेते आडम मास्तर आमदार व्हावेत पुन्हा म्हणून? कामगार नेते आडम मास्तर यांना राजकीय अनुभव फार मोठा आहे. जे समोरचे 3 उमेदवार उभारलेले आहेत त्यांचं जेवढं वय आहे तेवढं यांचा राजकीय अनुभव आहे आडम मास्तरांचा. त्यांच्याकडे आमदार पद नाही, मंत्री नाही, खासदार नाही, तरी सुद्धा त्यांनी 2000 कोटीचा रेनगर सारखा प्रकल्प कामगारांच्या निवाऱ्याचा प्रश्न त्यांनी सोडवलेला आहे. आणि एवढा मोठा निधी या सोलापूरला त्यांनी कुठलंही संसदीय पद नसताना त्यांनी आणलेला आहे. 2000 रुपयाचा गृह प्रकल्पावरतीच फक्त आडम मास्तर निवडून येतील असं वाटतंय का हो? इतरही भरपूर आमदारची कामं असतात. नाही, नमस्कार. हे कसं आहे, आमदारांनी नसे आडम मास्तर यांनी कसं आहे 30,000 घरकुलचं ह्यांनी योजना केलेली आहे. ते केंद्र सरकारकडून आपण मागितली होती, ती रक्कम मागितली होती, त्यांनी काय दिलेली नाही आपल्याला. आणि सरांचं म्हणणं आहे की ते 2,10,000चं जे कर्ज आहे ते निवडून आल्यानंतर मी माफ करून घेतो, हे आश्वासन सरांनी दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला वाटतंय की आडम मास्तर आमदार व्हावेत? तुमच्या मनातलं पण आमदार आडम मास्तरच आहेत का? होय, आडम मास्तरच आमदार. आडम मास्तर 2000 रुपयाच्या याच्यावरती लढतायत. नाही, 2 लाख रुपये जे आहेत ते माफ करून देतो मी असं म्हणतायत. वाटतंय का आडम मास्तर 2 लाख रुपये माफ करतील पुन्हा एकदा हे बघा, राज्यात गेल्यानंतर, विधानसभा राज्यात गेल्यानंतर आडम मास्तरांना हा राजकीय अनुभव जास्त आहे. जवळजवळ 3 टर्म ते आमदार राहिलेले आहेत आणि 3 टर्म नगरसेवक राहिलेले आहेत. आणि आडम मास्तरांना संसदपटू म्हणून राष्ट्रपतीच्या हातनं पुरस्कार मिळालेला आहे. आणि एकमेव असे जे विधानसभेमध्ये प्रश्न मांडणारे आणि विधानसभेमधून कोटा आणणारे आडम मास्तर हे एकमेव आहेत. आणि आडम मास्तरांना भरपूर अनुभव आहे विधानसभेचा. कुठला निधी कुठून आणायचा, कुठल्या मंत्र्याला भेटायचं, कुठल्या मंत्र्याला भेटायचं नाही, हे बघा. त्यांनी काय नसताना सुद्धा नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे, त्यांना ते हिथं आणून हा गृहनिर्माण प्रकल्प त्यांनी राबवून घेतलेला आहे. आणि त्यांच्याकडून निधी सुद्धा त्यांनी आणलेला आहे, केंद्रामधून निधी आणलेला आहे. महाराष्ट्रात तर सोडा, हे महाराष्ट्रामध्ये जे आपले हिथं मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, आणि त्या लोकांसंग आमदार मास्तरांचं हे जवळचे संबंध आहेत. कुठल्या पक्षाचे असू दे, ते काँग्रेस असू दे, भाजप असू दे, राष्ट्रवादी असू दे, ते मित्राचे संबंध आहे. आणि ते जर काय नसतील तरी रस्त्यावरचा लढा करून आडम मास्तर हे 2 लाखाचा निधी मंजूर करून आणणार म्हणजे आणणार. सोलापूर शहर मध्येच आमदार कोण आवडतंय? चेतन नरोटे, MIM चे फारुख शाब्दी, नरसय्या आडम मास्तर की मग देवेंद्र कोटे?
तुम्हाला युवकांना काय वाटतंय? युवकांना तर आता फारुख शाब्दी वाढत आहे. काय असं काय कारण आहे? फारुख शाब्दी असला माणूस आहे की तिने आपण बघितलं कोविडच्या तेव्हापासून तिने एवढं लोकांना सहकार्य केलेत, एवढी मदत केलीत की सगळ्या लोकांना माहित झालंय. आणि फारुख शाब्दी असला माणूस आहे ते स्वतःचे खिशातले पैसे खर्च करून तिने लोकांना खूप म्हणताना खूप असं जे अडचणीत आहेत ते भले कुठला पण राहू दे, दवाखान्याचं राहू दे, कसलाही राहू दे, त्यांच्यापाशी जे पण माणूस अडचणीला गेलेला आहे ते रिटर्न वापस गेलेलं नाही. त्यांचं जे पण आहे ना ते त्यांचं हे करून दिलेलं आहे तिने. मग पतंग उडेल असं वाटतं तुम्हाला? पतंग उडेल नाही, पतंग कटाचं तर विसरूनच सोडा. पतंग असं उडेल की कुणाला दिसणार पण नाही, तेवढं खतरनाक उडेल. नाही बोलता येत. बर मावशी काय बोलू राजा, मी मला बोलायला येते का? बर मला सांगा, आडम मास्तर, चेतन नरोटे, MIM चे फारुख शाब्दी, देवेंद्र कोटे हे मैदानात उतरलेत. मतदान तर तुम्ही करत असाल की, कोण आमदार व्हावं असं वाटतं? हो, सगळे आमदार होणार होते. 25 वर्ष झाले आमचे झोपडपट्टे 3 नंबरचे घर पडलेले होते. काँग्रेस आला पाडला मामा. काय जनता आलेत, कोण बी त्याच्याकडे बघिणार. आम्ही नुसतं सगळ्याला मतदान दिलेले तर आमचं कोण बी काम केलं नाही. त्यांच्या मतापुरतं त्यांनी बोलते संपलं. काँग्रेसचे प्रणिती शिंदे आमदार होते. सगळे केले, ती घरच पडले. त्यांच्या दार फाटकापर्यंत जाऊन आलो आम्ही. काय कोण बी केलं नाही. आडम मास्तर बी गेलं, कोण बी केलं नाही. पडलेले घर तसेच पडले झोपड्या. मग आमदार कोणतरी काम करणार? कोण करणार आमदार? आडम मास्तर बी आमदार राहायचं. आमदार नाहीत होते, होणार आहे तो. होणार होतील. बघू आता काय होईल ते. मग आता तुम्हाला कोणते पाहिजे सगळ्याची मतदान करून कुणाला बी द्या. कुणाला तरी एकाला देणार. एकाला द्या, संपलं. हक्क आमचा तेवढा आम्ही बजावतो, संपलं. सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या आडम मास्तर, चेतन नरोटे, MIM कडून फारुख शाब्दी, भाजपाकडून देवेंद्र कोटे हे सगळे मैदानात उतरलेत. 20 तारखेला मतदान होणार आहे, माहिती आहे ना? मतदान मतदान 20 तारखेला. करताना मतदान करतो ना. संविधानाने दिलेला अधिकार आहे. आमचा मतदार हक्क आम्ही करणार. यस, ओके. आता मला सांगा आजोबा, या सगळ्यांमध्ये कोण बाजी मारेल? कोण आमदार व्हावा असं वाटतंय? आमदार असं मी नक्कीच सांगू शकत नाही. बर, मग कसा आमदार पाहिजे तुम्हाला? आम्हाला पाहिजे चांगलं काम करणारा आणि पक्ष चांगला राहिला. बर, एवढंच आमचं मत. म्हणजे आमदार कोण व्हावं तुम्ही आता सांगणार नाही. कोण काय आता सर्व मी चांगला आहे, मी चांगला आहे, त्याला आमदारला काय सांगणार? काय काम करणारा कसा पाहिजे माणूस? आता तुम्ही काम करणाऱ्या गोरगरिबांचं जे काम असतं त्यांना पहिले काम धंदा द्यायला पाहिजे. बर, त्याच्यानंतर सर्व रोजगार देणारा पाहिजे. बर, आणि ते काम दिल्याशिवाय आम्हाला पोट भरत नाही. बरोबर. आम्हाला असला हे पाहिजे. काही जण जातीपातीचं हे जातीपातीला करतात. आम्हाला ते असलं जातपातवर करायचं नाही. आपला देश भारत आहे, स्वाभिमान, सर्व सन्मान, बरोबर आहे. मग त्याच्याकरता आम्हाला ती जातपात बघायचं नाही. काम करणारा आमदार पाहिजे. बर बर बर, ठीक आहे, छान. आता इथं अजून जण काही बसलेले जाणून घेऊया आपण. कोण आमदार व्हायला पाहिजे? मला आता आल्यावरच कळणार की आमदार कळेल. आता सांगू शकत पेपर वाचताय काय? राजकारणाचा हाल चालू आहे काय? ते वाचता पेपर आहे पण आल्यावरच आपल्याला समजणार. आल्यावर समजेल. पण मतदान कुणाला करणार? मतदान आडम मास्तर आहेत, देवेंद्र कोटे, फारुख शाब्दी, चेतन नरोटे, तौफिक पैलवान अशी लोक आहेत दिग्गज. बरोबर. पेपरला वाचला असेल की तुम्ही? वाचलं. आमचं मतदान इकडं शहर उतरलं. शहर उत्तरला आहे. तिकडे कोण होतील आमदार? आमदार महेश कोटे, विजय देशमुख, शोभा बनशेट्टी. कोण होतं आता आल्यावर माहित पडणार. आल्यावर माहित पडणार. लय जण उभारले. कमी उभारलं ना लढत 10-12 लोक आहेत. मग काय ते सांगता येत नाही बघा. ठीक आहे. सोलापूर शहर मध्यच्या विधानसभामध्ये निवडणुकीची रणधुमाळी आहे. 20 तारखेला मतदान आहे. एक गृहिणी म्हणून तुमचा मनातला आमदार कोण आहे? देवेंद्र कोटे, आडम मास्तर, चेतन नरोटे, MIM चे फारुख शाब्दी, तौफिक शेख पैलवान असे दिग्गज मैदानात उतरलेले. कोणत्या पक्षाचा आमदार व्हावा असं वाटतंय? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र कोटे. देवेंद्र कोटेच आमदार का असं वाटतंय? त्यांनी कसं सगळ्यांना समजून त्यांनी काय आहे ते मदत करणार आहेत त्यांनी. अच्छा. आणि हे जे लाडकी बहीण सारखे पैसे वगैरे सरकार देत आहे त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? सरकार देत आता पण कोण पण 100 रुपये दिले तर मत घालतो म्हणते. त्यांनी तर 1500 रुपये द्यायला लागलेत. आता 2100 देतो. 2100 देतो. मग कोण पण त्यांच्या पत्रात काढत नाही. ते काय सरकारकडनं येत आहे का त्यांनी देतात का ते माहित नाही. मिळालेत 1500 रुपये? मिळालेत 7.5. काहीतरी फायदा झालाच असेल ना? झालंय ना. मग आता तुमच्या मनातील आमदार देवेंद्र कोटे. देवेंद्र कोटे.
मला सांगा, सोलापूर शहर मध्ये विधानसभेची चुरस आहे, 20 तारखेला मतदान करणार आहेत सगळेजण मिळून. तुम्ही पण करणार ना मतदान? हो करणार नाही. बरं, सध्या देवेंद्र कोटे, आडम मास्तर, फारुख शाब्दी, तौफिक पैलवान, चेतन नरोटे असे काही जण मैदानात उतरलेले आहेत. यापैकी तुमच्या मनातला आमदार कोण आहे? कोण व्हावं असं वाटतंय? देवेंद्र कोटे. काय असं वाटतंय? वाटतं त्यांच्याबद्दल जर ऐकून आहे, ऐकून आहेत, काम वगैरे करतात म्हणून कामं ना? वगैरे नगरसेवक होते तेव्हा काम चांगले केले. केलेले आहेत. हा जर ऐकून होते, त्यामुळे असं वाटतं त्यांनीच निवडून वगैरे यावं. देवेंद्र कोटेच म्हणजे कमळ, भाजपा. हा भाजप कमळ. कशी हो भाजप सरकार, कशी वाटते? एकदम राज्यात चांगले वाटतं. तर थोडस कमी ह्याच्यात असं वाटतं की ते महागाई जास्त वाढवलेली आहे, तर ते कमी करायला पाहिजे. कमी झाली तर बरं आहे. आता तर 1500 ऐवजी 2100 रुपये देतो म्हणतायत. ते उपयोगाचं नाही. ते पैसे पूर्णपणे बंद केलं तरी चालेल. सर्वांना समानतेने महागाई हे कमी केलं पाहिजे. पैशाचा उपयोग नाही, ते नाही दिलं तरी चालेल. सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रामध्ये तुम्हाला काय वाटतं, कोण आमदार व्हावं असं वाटतंय? मास्तर आडम मास्तर. काय असं वाटतं? त्यांनी कष्टकऱ्यांचा न्याय देणार माणूस आहे. गोरगरिबांना घरं गोरगरिबांचा वगैरे साथ दिलेत. देतात, गोरगरिबांचं लक्ष घेणारा माणूस आहे, अडी अडचण सहकार्य करणारा माणूस आहे. गोरगरिबांना न्याय देणार देणार म्हणून तुम्हाला वाटतं की आडम आडम मास्तर. मास्तर व्हावं? चलो, बंद. मावशी, शहर मध्ये आडम मास्तर आमदार व्हावं, देवेंद्र कोटे का फारुख शाब्दी का चेतन नरोटे काँग्रेस पक्षाचे व्हावे? आमदार कोण व्हावे असं वाटतं? आडम मास्तर नाहीतर राजेश कोटे, हे दोघांमध्ये कोणतरी येणार. देवेंद्र कोटे किंवा मग आडम मास्तर, दोघांपैकी कोणतरी येईल असं वाटतंय? असं वाटते. हा, या दोघांमध्ये चुरस आहे का? दोघांमध्ये आडम मास्तर कडे कसं पाहता? हो? आडम मास्तर गोरगरिबांसाठी वगैरे गोरगरिबांसाठी काम केलेलं काम आहे केलेले ना. वाटतात का? करतील पुन्हा असं वाटतं? कामगारसाठी लढते त्यांनी. हा, आणि देवेंद्र कोटे नगरसेवक होते आधी. नगरसेवक होते आधी. हा, तुमच्या मनात काय वाटतं, म्हणजे कोण होतील या दोघांपैकी? दोघांपैकी कोणतरी होणार. एक होईल कोण? एक तर एक होईल, बाकीचे नाही. बाकीचं नाही. ठीक. मावशी, कोण आमदार व्हावं पाहिजे? आडम मास्तर, चेतन नरोटे, फारुख शाब्दी एमआयएम ची पतंग घेऊन उभारलेत. चेतन नरोटे काँग्रेसचे. आम्हाला कमळच यावं असं वाटतंय. देवेंद्र कोटे. काय हो, असं काय वाटतंय? म्हणजे थोडं सुरक्षा केलेलं आहे भाजपचं, त्यासाठी आम्हाला कमळच यावं असं वाटतंय. फुलवावं असं वाटतंय. कमळ फुलवावंच वाटतंय असं. देवेंद्र कोटे काम करतील आल्यावर करावंच लागतंय की आल्यावर त्यांना. एवढी विनंती आहे आमची त्यांच्याकडे, करावंच लागतंय. आमदार झाली की देवेंद्र कोटेंना विनंती करताय की कामं करा. कमळ फुलवणार का तुम्ही? म्हणजे फुलवणारच की, रोज आमच्यात कमळच आणणार. ठीक आहे, ओके. काका, सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 20 तारखेला मतदान होणार आहे. कोण आहे तुमच्या मनातील आमदार? म्हणजे काय, मोदी सरकारला हात बळकट करणारा माणूस पाहिजे आम्हाला. म्हणजे देवेंद्र कोटे भाजपाकडून येतात, ते यावं असं वाटतं. तर इतर उमेदवार पण आहेत, आडम मास्तर, चेतन नरोटे काँग्रेसचे, एमआयएमचे फारुख शाब्दी. फक्त सध्या मोदी सरकार भाजपा जोपर्यंत आहे तोपर्यंत भाजपला मतदान सुरक्षित राहणार. देवेंद्र कोटे. एकंदरीत पाहताय, या शहर मध्ये असे ज्येष्ठ नागरिक काही म्हणतात की जोपर्यंत वर भाजपची सरकार आहे तोपर्यंत आम्ही भाजपला म्हणजेच देवेंद्र कोटेंना आमदार करू. तर काही ज्येष्ठ नागरिक म्हणतात आडम मास्तरला करू. तर काही लोक म्हणतात की आमदार कोणीही होऊ दे, आम्हाला काय देणं घेणं नाही, महागाई कमी करावी, 1500 नको, 2100 रुपये नको सरकारचे. परंतु महिलांचं म्हणणं असं आहे की ही महागाई पूर्णपणे आम्हाला कमी करा, जेणेकरून आमचं घर संसार जे आहे ते सुरळीत चालेल. येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही हे मतदान नक्कीच करा. देशाने दिलेला, संविधानाने दिलेला हा आपला सगळ्यात मोठा अधिकार आहे आणि त्या दिवशी आपण सण देखील साजरा करतो. तशा पद्धतीने मतदानाचा हा उत्सव देखील मोठ्या प्रमाणात नक्कीच साजरा करावा, अशी मी आझादी बचावच्या मार्फत आपल्याला आवाहन करतो आणि विनंती करतो. त्यानंतर आपण 23 तारखेला शहर मध्यमधून नेमकं जनतेच्या मनातला आमदार कोण झालेला आहे ते नक्कीच आपल्याला 23 तारखेला कळणार आहे. तोपर्यंत पाहत रहा आझादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर.